नीट, जेईई सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या वाढत्या स्पर्धेमुळे खासगी कोचिंग क्लासेसचं जाळं राज्यभर विस्तारले. शाळा कॉलेजच्या शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसचा आधार घ्यावा लागतो. मात्र या वाढत्या बाजारपेठेतून विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक आणि आर्थिक ताण, अवाजवी शुल्क, जाहिरातींचा भडीमार आणि निकालांचे अवास्तव दावे याबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित होतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं खासगी कोचिंग क्लासेसच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रायव्हेट कोचिंग सेंटर्स नोंदणी आणि नियंत्रण विधेयक 2026 प्रस्तावित केले. या विधेयकाचा मसुदा सार्वजनिक अभिप्रायासाठी प्रसिद्ध केलाय. या नव्या मसुद्यानुसार 13 वर्षांखालील मुलांना क्लासेसमध्ये प्रवेश बंदी, अर्ध्यावर वर्ग सोडल्यास शुल्काचा परतावा आणि दिवसाला 5 तासांची मर्यादा अशा कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर या मसुद्यात आणखी कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे आणि हा निर्णय विद्यार्थ्यांसह पालकांना कसा दिलासा देणारा ठरेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव. आजकाल शिक्षण म्हणजे अब्जावधी रुपयांचा बाजार म्हणून नावारूपास आलेला दिसतो. त्यात खासगी कोचिंग क्लासेसचा मनमानी कारभार तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. दरवर्षी अवाढव्य शुल्क आकारून पालकांची लूट करणं, विद्यार्थ्यांवर शाळा आणि शिकवणी वर्ग असा दुहेरी जीवघेणा ताण लादणं आणि निकालांचे खोटे दावे करून जाहिरातबाजी करणं हा प्रकार नित्याचाच बनलाय. खासगी कोचिंग क्लासेसची जाहिरातबाजी पाहून सामान्य पालक भुलतात आणि पोटाला चिमटा काढून आपल्या पाल्याला या वर्गांमध्ये पाठवतात. मात्र तिथं गेल्यावर शेकडो विद्यार्थ्यांच्या गर्दीत आपलं पाल्य कुठे हरवून जातं आणि त्याच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो हे कुणाच्याच लक्षात येत नाही. या शैक्षणिक आणि मानसिक स्पर्धेचा ताण सहन न झालेला विद्यार्थी मग टोकाचं पाऊल गाठतो. या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि राज्यातील खासगी शिकवणी संस्थांना कायदेशीर शिस्त लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावलीचा मसुदा तयार केलाय. या नव्या नियमांनुसार आता कोणत्याही खासगी क्लासेसला 13 वर्षांखालील मुलांना प्रवेश देता येणार नाही. यामुळे 8वी-9वी पासून मुलांवर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांचं ओझं लादण्याच्या प्रवृत्तीला चाप बसेल. तसेच यात शिकवणीच्या वेळेवर दिवसाला 5 तासांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही संस्था आता विद्यार्थ्यांना गुण अथवा क्रमांकांची 100% हमी देणाऱ्या फसव्या जाहिराती करू शकणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याला शिकवण्याची पद्धत आवडली नाही किंवा त्याला ताण सहन न झाल्यानं त्यानं मध्येच वर्ग सोडला तर त्याला उर्वरित शुल्काचा परतावा देणं हे संस्था चालकांना कायदेशीररित्या बंधनकारक असणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद असलेल्या व्यक्तीला यापुढे या वर्गांमध्ये शिक्षक म्हणून शिकवता येणार नाही. तसेच सकाळी अतिशय लवकर किंवा रात्री उशिरापर्यंत वर्ग घेण्यास निर्बंध असतील. विद्यार्थी आणि शिक्षकांना आठवड्यातून 1 दिवस सुट्टी देणं बंधनकारक असेल. सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी परीक्षा किंवा मूल्यांकन घेता येणार नाही. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या क्लासेसवर कठोर कारवाईची तरतूद आहे. किरकोळ उल्लंघनासाठी 1 ते 5 लाख रुपये, पुनरावृत्ती झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गंभीर उल्लंघनासाठी 10 ते 50 लाख रुपये दंड, नोंदणी निलंबन, रद्द किंवा क्लास बंद करण्याची कारवाई होऊ शकते. तसेच लैंगिक अत्याचार किंवा छळासंदर्भातील तक्रारी आल्यास संबंधित कायद्यानुसार 24 तासात आवश्यक कारवाई करण्याची तरतूद आहे. या प्रस्तावित विधेयकामुळे कोचिंग क्लासेसच्या वाढत्या व्यवसायाला काही प्रमाणात शिस्त लागण्याची शक्यता आहे. लवकरच या मसुद्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि महाराष्ट्रातील या खासगी संस्थांच्या एकाधिकारशाहीला कायमचा लगाम बसेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बाजारपेठेच्या स्पर्धेपासून वाचवून त्यांचं मानसिक आरोग्य, सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणं हाच या कायद्याचा खरा उद्देश आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.